हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे अतिशय पौष्टिक अशी भाजी. तर काल मी शेतात गेले होते, तर पूर्ण मूग वाळला होता. तर एक ओली शेंग आहे ते तोडून आणलेली आहे आणि हे सोलले. तर बघू शकताय आपले मुगाचे दाणे एकदम असं दाणेदार झालेले आहेत. अशी एकसारखा मूग आलेला आहे. तर याच्यामध्ये लहान मोठा असं काही नाही, एकदम एकसारखा मूग आहे. तर याला आता आपण तेल न घालता आपल्याला कढईमध्ये 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे. डाग लागेपर्यंत परतायचं नाही. तर आपल्याला 2च मिनिट असं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. तर मस्त छान आता हे परतलेलं आहे. तर बघू शकताय कलर पण आता चेंज झालेला आहे. आता हे थंड होईपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकताय. तर मी एक 7-8 मिरची आणि लसूण याच्यामध्ये मिक्सरला फिरून घेते. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. मूग पण आता थंड झालेले आहेत. आपण मिक्सरला याची भरड काढून घेऊया. अतिशय पौष्टिक अशी आपली ओल्या मुगाची आमटी किंवा तुम्हाला जर आमटी बनवायची नसेल तर असं सुक्कं पण तुम्ही बनवू शकताय. तर बघू शकताय मी भरड असं काढलेलं आहे. अजिबात याच्यात एकदम असं बारीक पण केलेलं नाही, जाडसर ठेवलेलं आहे. कढईमध्ये 2 पळी तेल आणि अर्धा चमच जिरं. जिरं छान असं तडतडले की लगेच आपल्याला ठेचा घालायचा आहे. तर ठेचा लसूण लसूण मिरचीचा ठेचा घातल्याच्या नंतर आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे. खमंग छान असा ठेच्याचा सुगंध सुटलेला आहे. मस्त छान असं 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये घालायचं आहे हळद. कलरसाठी हळद घालायची आहे याच्यामध्ये. तर हळद घातल्याच्या नंतर छान आणि तेलामध्ये मिक्स करायचं आणि बारीक चिरून घेतलेला मी 1 टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घातले की लगेच याच्यावर मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे आपलं टमाटर लगेच मऊ होते. अंदाज घेऊन तुम्ही तुमचा मीठ घालायचा आहे. कमी जास्त तुम्ही मीठ करू शकताय. तर आता मीठ घातल्याच्या नंतर टोमॅटो लगेच मऊ व्हायला मदत होते, बघू शकताय. तर याच्यामध्ये घातलेलं आहे मी आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. छान मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि मिडियम गॅसवर टोमॅटो छान आता मऊ झालेला आहे. तर आपल्याला आता मुगाची भरड काढलेली आहे, याच्यामध्ये भरड घालायची आहे. भरड घालून छान आता मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर याची आमटी बनवायची नसेल तर तुम्ही असंच सुक्कं बनवू शकताय. जर कोणाला आमटी आवडत नाही तर असंच सुक्कं तुम्ही बनवू शकताय. तर मी याच्यामध्ये घालणार आहे गिलासभर गरम पाणी. गरमच पाणी घालायचं, अजिबात याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही, पूर्ण चव जाते आमटीची. तर मी आता गरम पाणी घालणार आहे. तर तुम्ही सुक्कं असं बनवू शकताय. तर 1 गिलास मी गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणी घालून याला 5 मिनिट आपण शिजून घेणार आहे. आपण आता मीठ घालायचं नाही, मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे. तर 5 मिनिट आता हे मी शिजून घेते. अतिशय चवदार अशी आपली ओल्या मुगाची आमटी तयार होत आहे. बघू शकताय मस्त रबरबीत आपली आमटी तयार झालेली आहे. आमटी आता आळून आलेली आहे. तर गॅस बंद केलेला आहे मी. बघू शकताय भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर खा अप्रतिम चव लागते याची. तर मी भाकरी बनवलेली आहे, गरम-गरम अशी भाकरी आणि ओल्या मुगाची आमटी अप्रतिम चव. तर जर आमटी बनवायची नाही तर तुम्ही सुक्कं पण बनवू शकताय. तर ही भाजी आपल्याला 1-1.5 महिना एवढंच मिळते. अतिशय पौष्टिक भाजी अशी आपली तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मी सुक्कं 1 वाटीभर काढलेलं आहे, बघू शकताय.